विधान परिषद निवडणुकीमध्ये आणखीन एका मोठ्या ट्विस्टची शक्यता आहे। बंडखोर गोकुळ गीतेंना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उमेदवारी कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा, शिंदे सेनेची भूमिका आहे। गोकुळ गीते यांच्या भूमिकेसाठी आज गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची चर्चा होणार आहे। गिरीश महाजन आणि उदय सामंत आज नाशिकमध्ये आहेत। पवन येवले आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। पवन, काय घडतंय? नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये गोकुळ गीते यांनी माघार न घेतल्यामुळे त्यांची उमेदवारी जी आहे ती कायम आहे आणि त्यामुळे महायुतीसमोर एक बंडखोरीचं आव्हान जे आहे ते आपल्याला सध्या तरी बघायला मिळतंय। मात्र आता गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी महायुतीतील नेत्यांकडून विशेष प्रयत्न जे आहेत ते सुरू करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। गोकुळ गीते यांची उमेदवारी जी आहे ती कायम ठेवून नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यात यावा अशा पद्धतीची भूमिका सध्या शिंदे सेनेची असल्याचं पाहायला मिळतंय। आणि यासाठी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन त्याचबरोबर मंत्री उदय सामंत यांच्यात आज नाशिकमध्ये चर्चा होणार आहे आणि या चर्चेअंती काय ठरते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गोकुळ गीते यांचा जो एक निर्णय आहे तो या संपूर्ण विधान परिषद निवडणुकीचं चित्र बदलू शकतो। खरं तर एकीकडे गोकुळ गीते यांचं आणि त्याचबरोबर भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांचं देखील महायुतीसमोर एक मोठं आव्हान जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं। जर गोकुळ गीते यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला त्यांची उमेदवारी कायम ठेवून पाठिंबा दिला तर प्रसाद हिरे यांचं एक आव्हान जे आहे ते महायुतीसमोर असू शकतं। दरम्यान गोकुळ गीते हे सध्या तरी एक गोकुळ गीते यांचं जे पारडं जे आहे ते आपल्याला सध्या नरेंद्र दराडे यांच्या समोर जड असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे धन्यवाद पवन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।